नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालसभा या पाठाचे वाचन करणार आहोत. बालसभा म्हणजेच काय, तर बालसभेचे नियोजन कसं केल्या जाते. बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, या मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन झालेले आहे. तर एखादा जर आपल्याला कुठला कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर त्याचं नियोजन कसं करायचं ते या पाठामध्ये, आणि ते विद्यार्थ्यांनी कसं केलेलं आहे या पाठामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर यावर काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारूया. इयत्ता 5वी मध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या? त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता? बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभेची तयारी तुम्ही कशी केली होती? आता यामध्ये पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांचा उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली, त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. नीता, यामध्ये काही विद्यार्थ्यांना वाटून दिलेलं आहे काम, म्हणजेच त्याचं नियोजन असं केलेलं आहे की कोणी संचालन, तर कोणी काय भाषण, अध्यक्ष, असं विद्यार्थ्यांना आपण जसं एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन जर मुलांकडनं करून घेतो की या मुलांनी हे काम करायचं, तसंच या बालसभेमध्ये काही विद्यार्थ्यांना हे काम वाटप करून दिलेलं होतं. जसं नीता म्हणते आहे, 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. तन्वी, यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या 2 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडतो आहे. आता पुण्यतिथी म्हणजेच काय? यामध्ये पुण्यतिथी म्हणजेच काय आहे? मृत्यू दिन. सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे सूत्र राखण्याची पद्धती. आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार केलेले होते. सत्यशोधक समाज म्हणजेच कोण? महात्मा फुले यांनी स्थापलेल्या संस्था. आता अनवर इथे काय म्हणतो आहे? सन्मानित व्यासपीठ. आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही आपण आपल्या विचारांपासून डगमगले नाही. यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. तर
स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबांबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहे अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवितो आहे. जय हिंद. तन्वी. धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. निलोफर, आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. हे पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. धन्यवाद निलोफर. तन्वी. धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालय काढली. सर्वांनी शिकावे. तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजचे वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या 2 व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. धन्यवाद. तन्वी. धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले. त्यातून आपल्याला 2 थोर व्यक्तींची कार्याची विचारांची माहिती मिळाली. कवी वि. करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यामागे सेवेने प्रेरित होऊन आपणही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवल्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्यासाठी त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद. तन्वी. धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेत मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या वर्ग शिक्षिका बाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे हे रखवालदार मामा, सेविका, मावशींनी आम्हाला खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. याबद्दल त्यांची आभार मानते. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. मीनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. अशा सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचे चित्र रेखाटन दिसते आहे. ते कुमुद व संपदा व प्रफुल्ल हे चिनप्पा यांनी ही प्रसंग चित्र रेखाटली आहे. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली आहे. तसेच आपल्या या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार
इयत्ता 6 विद्यार्थ्यांनी आभार मानते व कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. तर या पालांदुर शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने त्या बालसभा घेतली व उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली. आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली व महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. नाटिका सादर केल्या. त्यांच्या जीवनावरील प्रसंगांची छोटे छोटे तक्ते व बॅनर तयार केले. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बालसभा हे तुम्हाला आता कळलंय की बालसभेचे एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करायचं असेल तर त्याचं पूर्ण नियोजन कसं करायचं ते या पाठामध्ये आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. तर आपण उद्याच्या पिरियडला हा पाठ शिकणार आहोत. धन्यवाद.